नामकरण या ठिकाणी मी करणार आहे. त्यांचं एक गीत मी या ठिकाणी सादर करणार आहे. तर आपल्या भारत देशामध्ये बरीचशी रत्न आहेत. परमेश्वराची म्हणतात ना, परमेश्वराची जी देणगी मिळालेली आहे ते भरभरून परमेश्वरांनी केलेलं आहे. फक्त भारत देशात जगाच्या पाठीवर देश असा एक देश आहे की ह्या देशाचा इतिहासच असा आहे की सर्व जगाचा डोळा या भारत देशावर होता. सर्व संपत्ती काय असलं ते लुटून म्हणा जेवढं नेता येईल तेवढं या भारत देशातून लोकांनी नेलं, परंतु ते संपलेलं नाहीये, ते निर्माणच होत आहे. म्हणून ही शिवबाबाची परमपिता शिवबाबाची देणगी या भारत देशाला आहे. कारण त्याचं अवतरणच या देशामध्ये जे झालेलं आहे त्याच्यामुळे हा जो परिणाम आहे या भारत देशाकडे सर्व जगाचं लक्ष आहे आणि जगाच्या पाठीवर भारत देश एक संपन्न असा देश आहे की या देशामध्ये फक्त आणि फक्त ही रत्न जन्माला येतात. त्यातलं हे रत्न भारत रत्न लता देवी, अशी भरपूर रत्न आहेत. त्यापैकी मी लता देवींचं गाणं या ठिकाणी मी गातोय, जिंदगी प्यार का गीत है. बरेच गाण्याचे प्रकार आहेत, परंतु ज्या ज्या शैलीतून लता देवींनी ही गाणी सादर केली त्या सादरीकरणातून त्या आजरामर होत गेल्या आणि म्हणून हे गाणं मी आपल्या समोर सादर करतोय. मला ही गाणं गाण्याची कधी सवय नाही, परंतु मी गाण्याचा प्रयत्न करतोय एक श्रद्धांजली. ओम शांती. जिंदगी प्यार का गीत है, इसे हर दिल को गाना पड़ेगा. जिंदगी प्यार का गीत है, उसे हर दिल को गाना पड़ेगा. जिंदगी गम का सागर भी है, उसको इस पार जाना पड़ेगा. जिसका जितना हो आंचल यहाँ पर, जिसका जितना हो आंचल यहाँ पर, उसको सौगात उतनी मिलेगी. पूरे जीवन में करना खिले तो कांटों पे भी निभाना पड़ेगा. जिंदगी प्यार का गीत है, इसे हर दिल को गाना पड़ेगा. ओम शांती. एवढ्यावरच मी थांबतो. बाकी सुद्धा मी गीत मधून मधून गात जाईल. त्यांना कोणाला विनंती करतो की त्यांनी सुद्धा गीत गावं. आपण बोलतो. जी आणि बाळूभाई यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. छान अशा गीतांच्या मार्फत त्यांनी श्रद्धांजली वाहिलेली आहे. मी निवेदन करते, श्रावणी बहिंदा ही मेकॅनिकलची स्टुडंट आहे आणि खूप छान गाणं गाते ती पण. त्याद्वारे श्रद्धांजली. आपल्या सगळ्यांच्या मध्ये मनीष भागवतभाई जे अध्यक्ष आहेत सांगली विकास मंच आणि मिलिंद कोलगीकर भाई हे पण उपस्थित आहेत. ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे आपल्या दोघांचे पण मी खूप खूप स्वागत करते. ओम शांती. कलाश्री संगीत विद्यालय शाश्वती
आवाज येतो. आणि भारतरत्न लता दीदींसाठी त्यांचंच एक गाणं मेरी आवाज ही पहचान है गाण्याने मी त्यांना श्रद्धांजली वाहते. नाम गुम जाएगा चेहरा ये बदल जाएगा मेरी आवाज़ की पहचान कर याद रहे जाएगा चेहरा ये बदल जाएगा मेरी आवाज़ की पहचान कर याद रहे वक्त के सितम नहीं आज है कल कहीं नहीं वक्त से परे अगर मिल गई कहीं मेरी आवाज़ ही पहचान कर याद रहे जाएगा चेहरा ये बदल जाएगा मेरी आवाज़ ही पहचान कर याद रहे जो गुजर गई कल की बात थी उम्र दौलत एक रात थी रात खास आ गए मेरी आवाज़ की पहचान कर याद चेहरा ये बदल जाएगा मेरी आवाज़ की पहचान कर याद दिल डरे जहाँ जिंदगी की पूछ कर चलो याद आए गए कभी जी मेरी आवाज़ की पहचान नाम गुम जाएगा चेहरा ये बदल जाएगा मेरी आवाज़ की पहचान
त्यांचं अजून एक गाणं तेरे मेरे मिलन की ये बेड़ी ते सादर तेरे मेरे मिलन की रैना तेरे मेरे मिलन की रैना नया कोई लाएगी नया कोई लाएगी तभी तो चंचल तेरे नैना देखो ना तेरे मेरे मिलन की रैना नन्हा सा फूल खिले डागना सुनी मैया सजनी सजना जैसे खिले चंदा बादल तेरे नाम तेरे आंचल में चंदनिया गुनगुनाएगी चंदनिया गुनगुनाएगी तेरी तो चंचल है तेरे नैना देखो ना तेरे मेरे मिलन की रैना तेरे मेरे मिलन की रैना मराठी गाणं आहे, खूप जुनं गाणं आहे, प्रत्येकाला परिचित असं गाणं आहे. प्रयत्न करा. अखेरचा तुला दंडवत सोडून जाते का अखेरचा तुला दंडवत सोडून जाते का दरी दरीतून मावळती का दरी दरीतून मावळती का देव सोडून जावरी अखेरचा तुला दंडवत तुला दंडवत तुला दंडवत तुला दंडवत कळी कपारी
अखेरचा हा तुला दंडवत, तुला दंडवत, तुला दंडवत, तुला दंडवत. ओढून नेली जयती सीता, हाय सोडून जाती राधा. ओढून नेली जयती सीता, कोणी न उरला वाली आता, कोणी न उरला वाली आता. धरती गढ़ा गावरी, अखेरचा तुला दंडवत, सोडून जाते गाव. दरी दरीतून मावळती वा, दरी दरीतून मावळती वा, देव सोडून जावरी. अखेरचा तुला दंडवत, तुला दंडवत, तुला दंडवत, तुला दंडवत. लता दीदींच्या चरणांशी दंडवत राहून आणि आपण मला ही संधी दिली आणि बोलवलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद मानते. महेश दादांनी मला खरंच फोन करून सांगितलं की इथे तुम्ही या आणि गाणी सादर करा. झाली त्याबद्दल धन्यवाद. आपण घेऊया. हं? बरं झालं. काही नको राहुल, काही नको. नाही पण ते संधी हे खूप वेस्ट आहे. सर्वांना सांगितलं खूप ठिकाणी प्रोग्राम. खूप खूप धन्यवाद मॅडम. त्याच्यावरच ना गायक आहेत सगळे, समोर गायक आहेत. आणि हे आपले सांगवीचे आहेत. आपण तर नाही परिवार पण मस्त बोलत त्यांना म्हटलं तुमच्यासाठी एक करावं. त्या दिवशी इतकं हे होत होतं ना हे गीतांनी, मला नाही माहिती. मला दुपारी 4 वाजता समजले. आमच्या ताईने सांगितलं जयपूरवरून. आम्ही कसं सेवेमध्ये व्यस्त. नाही आम्हाला सकाळीच समजलं आणि दिवसभर टीव्ही समोरून कोणी आणि उठलं मी लावलं नंतर मग ते अंतिम संस्कारच बघितले. आणि हे गीत आणि मला एकदम तसं हे होत होतं म्हणजे असंच. टीव्हीवर तर त्या दिवशी प्रत्येक गाण्यांची आठवण होती. असं म्हणजे ओम शांती. आपल्या सर्वांमध्ये अतुल शिटोळे भाईजी जे माजी स्थायी समिती अध्यक्ष आहेत पिंपरी महानगरपालिका उपस्थित आहेत. त्यांचं पण ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे खूप खूप स्वागत करते.
मंचावर उपस्थित सगळ्या अतिथीगणांना मिलिंद कोलगीकर भाई, श्रावणी बहन, बाळूभाई यांना विनंती करते की त्यांनी हार आणि पुष्प वाहून लता दिदींना श्रद्धांजली द्यावी. भैरव भाई पण या समोर. या ना. या. इथं. फुलं घेऊन. अर्चना बहन आता श्रद्धांजली देत आहेत. आपण सर्वांनी पण आपल्या जागेवरती बसून मनाने श्रद्धांजली व्हायची आहे. हृदयातर्पण. अतुल भाईजी आता श्रद्धांजली देत आहेत. मिलिंद भाईजी, सस्मिता दीदी, संजीवनी दीदी आता श्रद्धांजली अर्पण करीत आहेत. सस्मिता, श्रावणी बहन पण आता श्रद्धांजली अर्पित करीत आहेत. बाळूभाई पण फोटो घेऊया. मीना मुखर्जी मॅडम पण आपल्या सगळ्यांमध्ये आता उपस्थित आहे. त्यांना मी मंचावर सादर निमंत्रित करते आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी विनंती करते. खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे. सगळ्यांना मी विनंती करते मंचावर आपलं स्थान ग्रहण करावे. मी ब्रह्माकुमारी बहिणींना विनंती करते की त्यांनी ईश्वरीय सौगात अर्चना मॅडमला द्यावी. ओम शांती, ओम शांती. या परत. लग्न केलं. धन्यवाद अर्चना मॅडम, तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद. ते वेळेत वेळ काढून आल्यावर आणि आपली गाणी सादर केल्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद. आप काही 2 शब्द बोलतो तुम्ही. मी अतुल भाईंना निवेदन करते की त्यांनी आमची ओम शांती. त्या मार्गदर्शिका संजीवनीताई, सहकारी माझे दादा, सर्वच माझे
लता दीदींवरती प्रेम करणारे सर्व माझे बंधू भगिनी, मुखर्जीताई, बाळूभैया, सर्वच यात आज्ञा. खरं तर 6 फेब्रुवारी देशाचा काळा दिवस म्हटलं तर भावभावना नाही. परंतु लताताईंची सुरुवात 28 सप्टेंबर 1929 इंदोरमध्ये झाली. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी अशा अहिल्यादेवी होळकरांची जी कर्मभूमी होती, ते इंदोरचं म्हणणं असं की त्या मातीतच काहीतरी वेगळं देणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म पण त्या इंदोर जवळ मऊच्या छावणीमध्ये झाला होता 1891. त्याच्यात पुढे 40 वर्षांनंतर लता दीदींचा 28 सप्टेंबर 1929 इंदोर जवळ जन्म झाला. सुरुवात काहीतरी 42 म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळ 42-45च्या आधीच त्यांची सुरुवात झाली. वयाच्या 14 वर्षी त्यांनी गायला सुरुवात केली. या तिघी बहिणी, दोघं भाऊ, एक काहीतरी भोसलेताई, एक त्या खाडीलकर, उषा मंगेशकर. जॉईंट कुटुंब. काही दिवस यांचं पुण्यामध्ये पण वास्तव्य होतं, शुक्रवार पेठेमध्ये. आणि आमच्या एक शितोळे म्हणून आहे, ते त्यांचे सहकारी होते, लहानपणीच्या बालमैत्री. त्या दिवशी लताताई वारल्या तर त्या आमच्या शितोळे मावशी आहेत ना, त्या जिथे लताताईचं वास्तव्य झालं तिथे त्या वाड्यापाशी जाऊन एकट्याच बसल्या. म्हणजे जुन्या आठवणींना उजाड द्यायला. पण खूप छोटी लोक आहोत. लता दीदींबद्दल बोलायचं म्हणजे आपण खूप छोटी आहोत. 1987 साली त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, म्हणजे चित्रपट सृष्टीमध्ये सर्वोच्च मानबिंदू असेल तर दादासाहेब फाळके पुरस्कारांनी त्यांना पुरस्कृत केलं. त्याच्यानंतर 2001 साली म्हणजे जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुरस्कार होता भारतरत्न, तो पुरस्कार त्यांना दिला. फ्रान्स शासनाने त्यांना पुरस्कार दिले. त्यांना एवढे पुरस्कार मिळाले, लता दीदींना एवढे पुरस्कार मिळाले की नंतर त्यांनी डिक्लेअर केलं की नवीन पिढीला न्याय मिळायला पाहिजे. हा मनाचा मोठेपण आहे. असं बोलण्यासारखं खूप आहे, परंतु आम्हाला ते कळतं की आम्हाला संधी दिली की सगळे गायक आहेत. मी तिथंच म्हणलं आपलं काम दिसत नाही म्हणजे. ठीक आहे, मी सर्वांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि पुन्हा एकदा सांगतो की अशी व्यक्ती होणे नाही. असं फार जरी लता दीदी याच्यात नसल्या, म्हणजे ते श्वास जरी घेत नसल्या तरी आज त्यांची गाणी लागतात. कुठल्या पेशंटला जर तुम्ही त्यांची गाणी ऐकवली ना तर तो श्वास घ्यायला सुरुवात करतो. म्हणजे त्या श्वास सोडून गेलेल्या त्या जरी आपल्यात नसल्या तर तरी त्यांनी त्यांच्या गाण्याच्या रूपामध्ये त्यांच्या आठवणी घेऊन गेलेल्या. असो, मी सर्व आपल्या या परिवारातर्फे लता दीदींना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि आपली रजा घेतो. खूप खूप धन्यवाद अतुल भाईंना. आता संजीवनी दिदी ब्रह्माकुमारी तर्फे पुष्प देऊन भाईंचं स्वागत करतील आणि ईश्वरीय सौगात अतुल भाईजींना देत आहेत. खूप खूप धन्यवाद भाई. आमची परीक्षा चालू झाली ना, चालते येतो. मी संजीवनी दिदींना विनंती करते की महेश भाईंना पण देखील सौगात देतील. पुष्प देऊन त्यांचं पण स्वागत करतील. खूप खूप धन्यवाद भागवत भाईंना. आम्ही गायन पार्टींनाच बोलू आपल्या. आता आपल्यामध्ये मिलिंद कोलगीकर भाई उपस्थित आहेत. ते IT प्रोफेशनल आहेत आणि स्वतःचा ऑर्केस्ट्रा पण चालवतात. म्युझिक मोमेंट ऑर्केस्ट्राचं नाव आहे. मी भाईंना विनंती करते की आपल्या गाण्यांमार्फत ते लता दीदींना श्रद्धांजली.
ऑक्स नाही ना व्हॉल्यूम वाढवा लागेल तुम्हाला खूप बाहेर लांबीत नाही काही चालू करू मी चालतो ते पण होणार आहे अभी गाएंगे नाही गाएंगे मीनाक्षी मॅडम पण आपल्यामध्ये उपस्थित आहे, त्यांना आम्ही विनंती करतो की स्टेजवरती स्थान ग्रहण करावे. श्याम मॅडम, आपलं खूप खूप स्वागत मॅडम. आणि फक्त मोठं तिथेच थांबतो. हिंदी मराठी जास्त करा माझा व्हॉल्यूम जास्त आहे. रोशनी के साथ ये रोशनी के साथ क्यों चराग से ये देखती हूँ मैं जब बड़ी बुखार से अजीब दास्तां है ये शुरू का वक्त ये मंजिलें कौन सी समझ सके नहीं मुबारक तुम्हें कि तुम किसी के मोल हो गए मुबारक तुम्हें कि तुम किसी के मोल हो गए किसी के इतने पास हो कि सबसे दूर हो गए अजीब दास्तां है ये शुरू कहाँ खत्म ये मंजिलें कौन सी मगर समझ सके हम. Thank you. खूप खूप धन्यवाद आणून ताई. जाऊ देत ना बाई, गाव- असं नको अरे तू गायलाच तर बोलवलंय ना असं थोडीच काय नंतर कुठला
प्रोग्राम आहेच नाही नाही, ना. अजून आहे. अजून सगळे तुमच्या जाऊ दे. अच्छा अच्छा अच्छा. माझं भेनार. त्या सगळ्यांच्या मध्ये शारदाताई सोनवणे उपस्थित आहेत. मी मॅडमला विनंती करते की मंचावर येऊन आपले स्थान ग्रहण करावे. मी ब्रह्मकुमारी संस्थानातर्फे आपले खूप खूप स्वागत मॅडम. हिरेन सोनवणे भाईजी पण आपल्या सगळ्यांच्या मध्ये आज उपस्थित आहेत. त्यांना पण मी विनंती करते की त्यांनी मंचावर येऊन आपले स्थान ग्रहण करावे. नाही नाही हे जाणार आहे ना. ते मी दीदींना विनंती करते की शारदा बहन आणि हिरेन भाईचं पुष्प देऊन स्वागत करते. दीदी स्वागत करायचं नाही. तुमचं चालू ठेवा गाणं. नाही श्रद्धांजली वाजवणार. आपल्या सर्वांमध्ये मीना मॅडम पण उपस्थित आहेत. त्यांचा संक्षिप्त परिचय देते. त्या को फाउंडर ऑफ सूर सप्तक म्युझिक स्कूल, सिंगर, वोकल कोच आणि रायटर आहेत. त्यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या गीताद्वारे लता दीदीजींना श्रद्धांजली अर्पण करावी. नमस्कार. आयुष्यात कधी वाटलं नव्हतं की हा काहीतरी प्रसंग असेल. त्यांच्या जीवावर आमच्यासारखे कलाकार पोचले जाते. आमच्यावर अशी काहीतरी वेळ येईल म्हणजे हे खरंच खूप मनाला लागणारी गोष्ट आहे. फार अभिमानाने सांगते. I belong to the most dignified institutions, music institutions of the world. Please, the Lata Mangeshkar. जिसको बोलते हैं ना द्रोणाचार्य, है ना. हम जितने भी यहाँ पर बैठे हैं कलाकार, हमने पर्सनली दीदी को शायद ही हम लोग मिल पाए हैं. जो एक कलाकार की गायक की इच्छा होती है तभी तो हम उनके पास जाएं, उनके चरणों में बैठे. तो ये हमारे इतने भाग्यशाली नहीं रहे. लेकिन जो कुछ भी सीखा है वो कहते हैं ना कि द्रोणाचार्य हैं ये हमारे जैसे जो एकलव्य है, जो इनकी विद्या को देख के सुन के जिन्होंने सीखा है, जो आज उनके दम पर है ना कुछ संगीत के क्षेत्र में कुछ करने की हिम्मत रखते हैं, तो ये हमारे द्रोणाचार्य. एक साधारण परिवार से आई हुई लड़की. मुझे जब पूछा जाता है कि कलाकार हो यार, क्या गाना बजाना करके क्या करोगे, पूछते हैं हमको लोग, क्या करते हो, गाने बजाने वाले हो ना. इस चीज का मुझे आज सम्मान है. मैं दुनिया के सामने आई कैन छाती ठोक के मैं ये बोल सकती, यह है सम्मान, यह है कलाकार, यह है सम्मान. एक मामूली कलाकार का तिरंगे में जाना, एक कलाकार मामूली घर से आया हुआ अपनी स्ट्रगल पे, अपने दम पे इस मुकाम तक पहुंचना, ये समथिंग आउट ऑफ द वर्ल्ड.
मतलब सिर्फ देह त्याग हुआ है, लता दीदी का सिर्फ देह त्याग हुआ है, वो यही है। और आने वाले जब तक मुझे लगता है दुनिया है, लता दीदी हमारे साथ रही है। हम लोग 4 शिष्य, 10 शिष्य, 40 शिष्य, 400 शिष्य तैयार कर सकते हैं, 4 पीढ़ियां तैयार करके गई हैं। मैं एक बिल्कुल छोटी सी कोशिश करूंगी गाने की। जगजी जनन मरण जगजी जनन मरण हे तुझे गगन हे जो मन गगन मेरी कोशिश। मुझे लगता है कि हम में से ऐसा कोई नहीं है जो पिछले रविवार से देखते आ रहे हैं इनके बारे में। हम में से हर एक इमोशनल लॉस फेस करें, वो बार बार हमारे घर से मोगरा फूलरा मोगरा फूलरा ओले बेचिता बहन हरी हासी गहरा गहरा फूलरा नारियल नारियल दया सावीर गिरा गगन फूलरा मोगरा मीना मॅडमचं मनापासून खूप खूप धन्यवाद. त्यांच्या गाण्यांनी त्यांनी सगळ्यांना इमोशनल करून टाकलं.
खूप सुंदर असं गाणं त्यांनी गायलेलं आहे. मी बाळूबाईंना विनंती करते की त्यांनी ओम शांती. हे कधी शक्य नव्हतं पण हे अशी गाणी गाव म्हणून, परंतु ते शक्य झालं. कारण कलाकाराला कधी कुठलं स्टेजवर सांगता येत नाही. कला ही अशी आहे की जीवनामध्ये ज्यांच्या जीवनामध्ये कला आहे त्यांच्या जीवनामध्ये दुःख हा प्रकार कधीच नाही. कारण कला ही त्यांची एक सोबतीन अशी आहे की त्यांच्या जीवनातलं सगळं दुःख विसरायला लावते. तर अशी ही कला आहे. कलेचे बरेच प्रकार आहेत. आपला जो भारत देश आहे तो भारत देश असा संपन्न देश आहे की त्याच्यामध्ये काहीच कमी नाही. आणि काहीच कमी नसलेल्या देशामध्ये लता दीदीचा जन्म व्हावा, त्यांचं कुटुंब पण बघा, सगळं कुटुंब कलेत जन्म घेणारे, कलेतून जन्म घेणारे आणि सगळे त्यांची फॅमिली सगळी सुद्धा एक कलाकार, गायकीतले कलाकार एकाच कुटुंबामध्ये जन्म घ्यावा किती कपिला षष्ठीचा योग म्हणा. असं वाक्य ज्याला मिळतं तो खरोखर भाग्यवान समजला गेला पाहिजे. लता दीदींना भारत देशातले सगळ्या प्रकारचे सर्वोच्च पुरस्कार मिळाले. या पुरस्कारांनी त्यांना आज जगाच्या पाठीवर कुठं नेऊन ठेवलं आणि त्यांच्या केवळ त्या लता दीदी अशा होत्या, लेडीज जरी असल्या तरी त्यांच्याकडे तारुण्यामध्ये पाहिलं तर एकदम साध्या सुध्या दिसणाऱ्या एक भगिनी, ज्यांनी आयुष्यामध्ये लग्न केलं नाही, आयुष्यभर ते ब्रह्मचर्य जपल्या आणि केवळ त्या शक्तीमुळं आज त्या कुठं गेल्या की त्यांना त्या कलेने कुठे नेऊन ठेवलं. त्या फक्त एक दिवस शाळेत गेलेल्या आहेत असा त्यांचा इतिहास सांगतोय. एक दिवसाची शाळा केली त्यांनी आणि खरं नाव त्यांचं 5 वर्षानंतर जन्माल्यानंतर 5 वर्षांनी त्यांचं लता म्हणून ठेवलं, परंतु त्यांचं पाळण्यातलं नाव हे हेमा होतं असा त्यांचा इतिहास सांगतो. तर अशा ह्या लता दीदी पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न असे सर्वोच्च प्रकार जे पुरस्कार आहेत त्या देशाचे, त्या पुरस्कारांनी त्या सन्मानित झालेल्या आहेत. आणि अशा सर्व गुण संपन्न झाल्यानंतर त्यांचा पुनर्जन्म सुद्धा अशाच कुळामध्ये येईल की ज्या कुळामध्ये देवी देवतांनी जन्म घेतलेला असेल. स्वर्गातल्या गायनी स्वर्गातले जे गायन केलेले मंडळी असतील त्यांच्यामध्ये त्यांचा जन्म असेल. तर हे खरोखर आपल्या ज्या आपल्या विद्यालयामध्ये जे शिकवलं जातं त्यानुसार आपण जर या जगाकडे जर बघितलं तर हुबेहूब अशा गोष्टी घडत आहेत आणि त्या आपल्या देशामध्येच घडत आहेत. ज्या चांगल्या गोष्टी त्या देशामधून घडून हा जगाच्या पुढे हा आदर्श निर्माण होत आहे. म्हणून भारत देश जगाच्या पाठीवर, हा भारत देश महान असा देश आहे की ज्या देशामध्ये की ज्या देशाची महिमा ही मातृप्रधान देश म्हणून केली जाते. भारत माता की जय म्हणून म्हटलं जातं. हे यासाठी म्हटलं जातं कारण अशा महान विभूतींनी, माता भगिनींनी आपल्या देशामध्ये जन्म घेतलेला आहे. असा जन्म अमेरिकेत, थायलंड, इंग्लंड वगैरे कोणी ते घेतलेलं तुम्ही पाहिलेत का? नाही पाहिलेलं. कारण आपल्या देशाचा आध्यात्मिक इतिहासच असा आहे. कारण हा आध्यात्मिक इतिहास घडण्याचं कारण सुद्धा कारण परमात्म्याचा अवतरण या देशामध्ये झाला. म्हणून हा भारत देश जगामध्ये महान देश आहे. तर असो किती वर्णन केलं तरी ते अपुरच आहे. तर दिदींचं एक छोटंसं गीत मी आपल्यासमोर गायचा प्रयत्न करत आहे. मी मराठी गीत गाणारा मनुष्य, शिवशाहीर आहे. त्याच्यामुळे शाहिरांनी अशी गीत गायला हा एक योगायोग म्हणावा लागेल. तर मी गायचा प्रयत्न करतो. धन्यवाद. यशोमती मैया से बोले नंदलाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला.
बोली मुस्काती मैया ललन को बताया, बोली मुस्काती मैया ललन को बताया, तारी अंधियारी थी रात में तू आया, लाडला कन्हैया मेरा लाडला कन्हैया मेरा, काली कमली वाला इसीलिए काला, यशोमती मैया से बोले नंद लाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला, बोली मुस्काती मैया सुन प्यारे, बोली मुस्काती मैया सुन प्यारे, गोरी गोरी रास्ता से मैन कचरा रे, काले नैन वाले ने हो, काले नैन वाले ने कैसा जादू डाला इसीलिए काला, यशोमती मैया से बोले नंद लाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला। ओम शांति। धन्यवाद भाई। आता शारदाताई दत्ता दीदींना श्रद्धांजली अर्पण करतील। हिरेन भाईजींना पण मी विनंती करते आणि समोर येऊन श्रद्धांजली अर्पित करावं। ईश्वरीय सौगात संजीवनी दीदी, शारदाबाई आणि हिरेनबाईंना देतील। मिलिंद कोलगीकर, शांती, खूप खूप धन्यवाद। मिलिंद कोलगीकर भाई पण आता आपल्याबरोबर येतील। दीदींना विनंती करते की त्यांना पण दीदी सौगात देतील। अजून गीत गायला पाहिजे होते ना, सगळेच असं दाखवतात ते सगळे। खूप खूप धन्यवाद मिलिंद भाईजी। मीनाक्षीला सांगा 2 शब्द। आता तू थोडं मी मीनाक्षी बाईंना निवेदन करते की ते आपले 2 शब्द सगळ्यांसमोर मांडतील। मीनाक्षी बहिणीचा परिचय तर दे। हो परिचय। मीनाक्षी बहिण जे आहेत त्या IT इंजिनियर आहेत। त्यांनी 10 इयर्स पर्यंत IT कंपनीमध्ये जॉब पण केलेला आहे। पण त्यांना हॉबी आहे रायटिंगची, सो ती त्या रायटर आहेत आणि
फ्रीलान्सिंगचं पण काम त्या करतात, डिजिटल मार्केटिंगमध्ये कॉन्टेंट रायटिंग त्या करतात. आणि ज्ञानामध्ये आता त्यांना 1 वर्ष झालं आहे. कात्रजमध्ये त्यांचा कोर्स झाला होता. 6 महिन्यापूर्वी त्या इकडे सांगलीला शिफ्ट झाल्या आणि इथे परत त्यांचा कोर्स झाला आणि आता त्या खूप छान सेवा पण करतात. त्या स्वतः पण आता कोर्स करतात. मीनाक्षी मॅडम. एवढं सगळं लक्षात राहील. ओम शांती. खरं तर आता इतकी छान सुंदर गाणी आपण ऐकली, त्याच्यानंतर आता काय परिचय आणि काय बोलायचं मला एकट्याला सुचत नाहीये. पण एवढं सांगते की या गाण्यातून इतकी सुंदर गाणी जी सगळ्यांनी म्हटली, त्याच्यातून मला इतकंच जाणवलं की लता दीदींनी किती अनमोल ठेवा आपल्यासाठी ठेवला आहे. आणि खरंच जसं या मीना दीदी म्हणाल्या की त्या देहाने इथे नाहीये, पण आपण जसं म्हणतो आपल्या ब्रह्मकुमारी च्या ज्ञानामध्ये की देह हा विनाशीच आहे, पण आत्मा अविनाशी असतो, अजर अचल असतो. त्यामुळे आता या क्षणी सुद्धा आपल्या सगळ्यांचं प्रेम, आपले सगळे विचार, भावना आताही त्यांच्या आत्म्यापर्यंत पोहोचत आहे. आणि जसं मी सांगते लता दीदींचा खरं तर ब्रह्मकुमारी सेंटरशी सुद्धा परिचित होत्या त्या. आणि त्यांनी मुंबईच्या विलेपार्ले सेंटर आणि पुण्यातल्याही सेंटरद्वारे PK बहिणींच्या द्वारे त्यांना ईश्वरीय संदेशही मिळालेला होता. की त्यांनी आपली इच्छा पण करून दाखवली होती ब्रह्मकुमारी दीदींना की मला एकदा माउंट आबूला मधुबनला जायचं, की जे मधुबन हे तीर्थक्षेत्र मानतात ब्रह्मकुमारी सेंटर. तर पण त्यांची दुर्दैवाने ही इच्छा तर अपूर्ण राहिली. पण तरीही आपण आता हीच एक त्यांना त्यांच्या आत्म्याला शांतीचं दान देऊन त्यांना पुढचा जन्म पण सुकर आणि सुलभ लाभो हीच एक प्रार्थना करूया. धन्यवाद. ओम शांती. खूप धन्यवाद मीनाक्षी मॅडम. आता मी दीदींना विनंती करते की त्यांनी आपले गाणं करू दे ना. ती फसाई जाणारी शेवट. दीदी बोली कॉमेंट नाही सगळं अजून का जो कार्यक्रम घ्यायचा आहे ना, या शेवट हा फसाई जाणारी शेवट ना. पण अगोदर काही बोलायचं असेल तर नाही पण एकच गीत काही एखादं गीत म्हणायचं असेल तर म्हणू शकतात. श्रावणी बॅन आपल्या सगळ्यांच्या मध्ये गीत सादर करतील.
एक सूरत वाली एक अमृत लुभानी लुभानी एक अमृत लुभानी एक राधा एक मीरा दो रानी अंदर क्या दोनों की चाह में बोलूं अंदर क्या दोनों की चाह में बोलूं एक प्रेम दीवानी एक रस दीवानी एक प्रेम दीवानी एक रस दीवानी। धन्यवाद श्रावणी मीना मॅडम आता आपलं गाणं सादर करते. तुम्ही घ्या मॅम तुम्ही मेरे पास सही गाना है कुछ आए शिव है शिव जीवन सत्यं शिवं सुन्दरम् सत्यं शिवं सुन्दरम् सुन्दरम् शिवं सुन्दरम् ईश्वर सत्य है ये शिव सत्यं शिवं सुन्दरम् दया कोई घर घर के
शरणं शिवं सुन्दरं सुन्दरं दया सगकाई शरणं शिवं सुन्दरं धन्यवाद मॅडम. ओम शांती. हा माणूस कायदे पंडित आणि त्यांना सुद्धा भारतरत्न भारत देशाने त्यांना दिलं. असे कित्येक रत्न आणि त्यांचे सन्मान भारत देशामध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. त्यापैकी लता मंगेशकरजींना मिळालेला हा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न. या पुरस्कारासमोर सगळे पुरस्कार हे फिक्के आहेत आणि असे पुरस्कार घेणाऱ्यांमध्ये निवडक रत्न असतात. त्यापैकी आपल्या लता दिदी, की ज्या लता दिदींनी आयुष्यभर संगीत सेवा केली, गीतांच्या माध्यमातून सर्व जगाला, सर्व मानव जातीला एक संदेश दिला, एक प्रेरणा दिली, एक चालना दिली आणि त्यातून आपण या देशामध्ये कलाकार घडत गेले, गायक घडत गेले, त्यांचं अनुकरण त्यांनी केलं आणि त्यांनी सुद्धा आयुष्यामध्ये भरपूर असं काय केलं. तर लता दिदींनी जे करून ठेवलं ते अजरामर राहणार आहे. चंद्र सूर्य असे तोपर्यंत त्यांची कीर्ती ही राहणार आहे आणि त्यांचा आत्म्याला पुढील जन्मसुद्धा चांगल्या फॅमिलीमध्ये, आदर्श फॅमिलीमध्ये नक्कीच मिळणार, यात शंका नाही. त्यांची काही गाणी अशी आहेत की ते आपण चालता बोलता सुद्धा गुणगुणत असतो. काही गाणी अवघड आहेत. आमच्यासारख्या मराठी गायकांना ती गाणी किंवा लोककलेतल्या गायकांना ती गाणी गाणं अवघड आहे, परंतु गाण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. परंतु त्यांची गाणी काही काही अशी आहेत की ती आपण सहज गुणगुणत असतो, ती कोणालाही गाता येतात. तर असंच एक गाणं मी आपल्या समोर गाणार आहे. लता दीदींनी गायलेलं गाणं. तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो
व बंधू सखा तुम्ही हो. तुम्ही हो माता पिता तुम्ही हो. तुम्ही व बंधू सखा तुम्ही हो. तुम्ही वो साथी तुम्ही सहारे, कोई न अपना सिवा तुम्हारे. तुम्ही हो साथी तुम्ही सहारे, कोई न अपना सिवा तुम्हारे. तुम्ही हो मैया तुम्ही की भैया, तुम्ही व बंधू सखा तुम्ही हो. तुम्ही हो माता पिता तुम्ही हो. तुम्ही व बंधू सखा तुम्ही हो. जो खिल सके ना वो फूल हम है, तुम्हारे चरणों की धूल हम है. दया की दृष्टि सदा है रखना, तुम्ही व बंधू सखा तुम्ही हो. तुम्ही व बंधू सखा तुम्ही हो. ओम शांती. धन्यवाद ताई. आता मी आदरणीय संजीवनी दीदींना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. ओम शांती. असं जसं बाळूबाईंनी सांगितलं की गीत गाणारे तर नाही आहेत पण गुणगुणाणारे सगळे आहेत हे ना. कधी पण लहर येते, मन डान्स करतं, नाचतं आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये. एक लाईन होईना पण कुठल्या पण गीतातून आपण ते म्हणजे की एक सुखद अनुभव घेत असतो हो की नाही. तर असं एक पण व्यक्ती नाहीये की तो गुणगुणत नाहीये लता दीदींच्या गीतांमध्ये. एवढी महान हस्ती कधी म्हणजे की विचारही केला नव्हता की त्यांची जीवन कहाणी आपल्याला कोणालाच माहिती नाहीये. आता टीव्ही वरती दाखवतात, युट्यूबवर दाखवतात, तेव्हा त्यांची जीवन कहाणी आपल्याला माहिती झालेली आहे की वयाच्या 12व्या वर्षीच त्यांच्यावरती सगळं म्हणजे की घराचं त्या सर्वात मोठ्या असल्यामुळं 12 वर्षाची कन्या आणि तिचे सगळे छोटे छोटे बहीण भाऊ आणि सगळं तिला करण्याचं म्हणजे की काय म्हणतात ना, काय म्हणतात, सांभाळ करावा लागला सगळ्यांचा. आणि सगळ्या गोष्टीतून त्या अनुभवी बनून गेल्या. आपण फक्त आता गीत वर्णन करत आहोत पण त्यांनी जीवनामध्ये किती खस्ते खाल्ले हो ना. ते परवा मी त्यांचं जीवन कहाणी ऐकलेली. असं कधीच त्यांना फक्त मी वरवर पाहिले की हा गीत गातात, लोकांच्या मध्ये जातात, गीत गातात, पण जेव्हा व्यक्ती जातो ना त्याच्यानंतरच त्याचं सगळं आपल्याला समजतं की काय काय जीवनामध्ये केलेलं आहे की नाही. जसं उदाहरणार्थ की मला आता बसल्या बसल्या आठवण आली की आपले जे भारताचे अब्दुल कलामजी, त्यांचं सगळं आयुष्य विज्ञानामध्ये गेलं. त्यांनी स्वतःकडे पाहिलंच नाही है ना. तर मुलांनी त्यांना विचारलं होतं की तुम्ही लग्न का नाही केलं. तर ते म्हणाले मला वेळच भेटला नाही. अटल बिहारी वाजपेयीजी त्यांना विचारलं तर म्हणे मला कुणी पसंत केलं नाही. लता दीदींचं संपूर्ण आयुष्य जे आहे की भाऊ बहिणींना सांभाळण्यामध्ये गेलं, घर चालवण्यामध्ये गेलं. गीत गायलं तरी पण त्यांच्यावरती टॉर्चर झालेत. परवा मी ते ऐकलं. म्हणजे कोणाला सोडत नाही, काही ना काहीतरी त्याच्यामधून ते, पण त्यांनी सगळ्यावरती मात करत गेल्या ना, हारल्या नाही, मात केली त्यांनी आणि त्या पुढे आल्या. गीत जसं ते पता नाही काय शब्द वापरले ते परवा की मराठी तर दाल भात
हे मला काय अर्थ कळलाच नाही. पण अर्थ असं होते की त्यांना असं म्हणायचं होतं की जेव्हा कारण आपण वरण भात ही आपल्या रोजच्या गाण्यातली गोष्ट आहे, त्याच्याशिवाय आपलं जेवण पूर्ण होत नाही मराठी लोकांचं किंवा महाराष्ट्र असं म्हणता येईल आपल्याला. तर त्यांना असं म्हणायचं होतं की तुम्ही जेव्हा हिंदी बोलता किंवा उर्दू बोलता, मग त्याच्यात तुमच्या बोलण्यात मध्ये तेवढी सफाई नाहीये, त्याच्यातनं वरण भाताचा वास येतो असं त्यांना म्हणायचं. हा, तर ते मला फारच म्हणजे की हे वाटलं. तर ते शब्द जे त्यांनी खरा करून दाखवला. त्या शिकल्या, उर्दू पण शिकल्या. आणि त्यांच्या जसं मॅडम आता सांगतात की त्या गीतामध्ये त्यांची सफाई आली, स्वच्छता आली, हो की नाही. तर त्या दिवशी सुद्धा म्हणजे की त्यांचं ते गीत आता मॅडमनी गायलं, सुतार मॅडमजीनी, है ना, की तुला दंडवट तुला दंडवट. तर ते शब्द ऐकलं तर हृदयातून असं हे होत होतं, म्हणजे पता नाही काय होत होतं ते एकदम हृदयाला. म्हणजे आणि त्याच्यामध्ये एक सांगितलं की मंदिर सोडून गेले, एक गीत गायलेलं, मंदिर सोडून गेले. मंदिर म्हणजे काय, आता बाबा इथं ज्ञान सांगितलं जातं की हे देह हे मंदिर आहे आणि आत्मा हा देव आहे. तसं मराठीत पण बघा आपलं एक गीत आहे, देह हे देवाचे मंदिर. तर लता दिदी जे आहेत, आदरणीय लता दिदीजी, भारतरत्न, त्यांना आता एवढं सन्मानित केलं आणि त्याच्यातून ते गेलं तरी आपण काय म्हणतो की त्यांचा श्वास आहे सगळीकडे, आता श्वास आहे त्यांचा, की नाही. तर अशा दिदींना म्हणजे की त्यांना बाबांचा संदेश मिळाला, पण ते आपल्या हेडक्वार्टरला माउंट आबूला जाऊ नाही शकल्या. जसं मीनाक्षी दिदींनी सांगितलं, ती एक उणीव राहिली ना त्यांची. ते पण पूर्ण होईल, कारण जे महान आत्मे असतात ना, कर्तबगार असतात ना, त्यांना जन्मही चांगला घरातच भेटतो. आणि अशा घरामध्ये त्यांचा जन्म होणार की संगीत परत तिथून सुरुवात होणार. आजकाल आपण टीव्ही वरती बघतो, छोटे छोटे मुलं किती गीत गातात छान छान. मोठ्यांना नाही एवढी हिंमत, तिथे छोट्यांना ते एवढे लोकांच्या समोर स्टेजवरती ते गातात. इकडे वसा ठेवलाय त्यांनी, तो वसा पुढे चालवायचा आहे. संगीतामध्ये वसा जो आहे तो पुढे चालवायचा आहे. मग त्यांचे जे काही म्हणजे की आता जसं यांनी सांगितलं की आम्ही त्यांचं ह्याच्यातून एकलव्याने काय केलं, द्रोणाचार्यांना पुढे ठेवून ते संगीत शिकले, म्हणजे हे केलं. तसं यांनी पण काय केलं, लता दिदींचा आदर्श ठेवून संगीताला पुढे नेलेलं आहे. अशा आदरणीय भारतरत्न आपल्या आदरणीय लता दिदींचं आज मी मनापासून हृदयापासून त्यांना म्हणजे की खूप श्रद्धांजली अर्पित करते. ईश्वरीय परिवाराच्या द्वारे सुद्धा आणि आमच्या माउंट आबू आदरणीय रतनमणी दादीजींच्या पण तर्फे मी त्यांना खूप खूप श्रद्धांजली अर्पित करते. ओम शांती. खूप खूप धन्यवाद दीदी. मला असं वाटतं आता आपण फुलांद्वारे, हाराद्वारे, शब्दसुमनांद्वारे आणि गीतांद्वारे पण लता दिदीजींना श्रद्धांजली अर्पण केली आहे. पण आपल्या संस्थेचं एक अजून आहे, मेडिटेशन आपण घेत असतो, योगदान, जे सर्वश्रेष्ठ दान आहे. तर मला असं वाटते लता दिदींना त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी, उज्ज्वल प्रवासासाठी आपण शांती आणि प्रकाश देऊया. तरच आपला श्रद्धांजली कार्यक्रम आज पूर्ण होईल आणि मग शेवटी आपण पसायदान आणि कार्यक्रमाची समाप्ती करूया. मी सस्मिता दिदीजींना आमंत्रित करते. ते आपल्याला गायडेड मेडिटेशन कॉमेंट्री देतील आणि आपण त्यांना फॉलो करूया.
अपने मन और बुद्धि को धीरे धीरे समेटते जाएंगे। भ्रुकुटी के मध्य में चमकता हुआ दिव्य सितारा बुद्धि के नेत्र से देखे। ज्योति बिंदु आत्मा हूँ। भ्रुकुटी के मध्य चमकता दिव्य सितारा, मैं ज्योति बिंदु आत्मा हूँ। जैसे दूर आसमान में कोई सितारा चमकता है, ऐसे ही बहुत चमकीली, अति तेजस्वी इस शरीर को चलाने वाली शक्ति, शरीर को धारण करने वाली शक्ति, मन द्वारा सोचने वाली शक्ति, बुद्धि द्वारा निर्णय लेने वाली शक्ति, आंखों द्वारा देखने वाली मैं आत्मा, कानों द्वारा सुनने वाली मैं ज्योति बिंदु आत्मा, मुख द्वारा बोलने वाली मैं प्रकाश स्वरूप आत्मा, शांति मेरी निजी गुण है। मैं शांत स्वरूप हूँ। ये संकल्प करते ही मेरे मन की गति शांत होता जा रहा है। मैं अत्यंत हल्की, बहुत शीतल हूँ। एक लाइट, एक माइट हूँ। जैसी मैं आत्मा ज्योति बिंदु हूँ, मुझ आत्मा का पिता परम पिता परमात्मा शिव ज्योति बिंदु है, जिसे सारा संसार याद करता है। दुख हरता, सुख करता, कल्याणकारी, पतित पावन, रक्षा करता इस रूप में मैं अपने मन और बुद्धि को धीरे धीरे सर्वशक्तिमान शांति के सागर शिव पिता के सम्मुख लिए जाती हूँ। बुद्धि से देखे मैं आत्मा भ्रुकुटी से बाहर, इस शरीर से बाहर निकलती हूँ। ये शरीर बिल्कुल शांत बैठा है और मैं चली ऊपर शांति के सागर शिव बाबा के पास, जो सर्व आत्माओं का पिता है, जिसे सर्व धर्म में याद किया गया है, जो सुख का सागर है, प्रेम का सागर है,
अपने मन बुद्धि को उस पिता के साथ में जोड़ती हूँ। विजुअलाइज करें एक बहुत सुंदर दिव्य सितारा जिससे सुनहरी लाल रंग के प्रकाश की किरणें चारों तरफ फैल रहा है। मैं बिल्कुल उसके सम्मुख ज्योति स्वरूप आत्मा शांति के सागर में समाई हुई अपने मन और बुद्धि द्वारा उस आत्मा को याद करती हूँ जिनकी कला और विशेषता से आज पूरी संसार उन्हें याद करता है। वो आत्मा जिन्होंने करोड़ों हृदय को बहुत सुख को श्रेष्ठ आत्मा को हम सब की बहुत बहुत शुभकामनाएं कि आप बहुत महान और पुण्य कर्म के अधिकारी आत्मा। आपका आगे का जन्म भी बहुत ऊंच, बहुत श्रेष्ठ और बहुत कल्याणकारी हो, बहुत सुखदायी हो। कुछ सेकंड इसी संकल्प में स्थित रहे कि प्यार का सागर, शांति के सागर के प्यार और शांति के तरंगे उस महान आत्मा को भी भरपूर कर रहा है। शांति का बहुत बहुत धन्यवाद। अभी सभी योग की स्थिति में ही बैठे रहेंगे और मीना मैडम निवेदन करती हूँ कि वो पसाए जाएंगे।
कहा कि बहुत इच्छा थी कि कभी दीदी से मुलाकात हो, तो ऐसे ही कभी उनके चरणों में बैठ जाएंगे, इसी बहाने शायद वो हम उनको सुन रही हैं, इस वक्त देख रही हैं। आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दानही जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरिता विश्वस्वधर्म सूर्य पाहू जो जीवांशील तो तेला हो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलतेचे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे तापहीन ते सर्वाही सदा सज्जना सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी इहि लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकी दृष्टादृष्ट विजयी ओआवीजी येथ म्हणी श्री विश्वेश्वराओ होईल दान बसाओ येणे वरे ज्ञान देवो सुखिया जा ओम शांती.
गर्ल्स में। दो मिनट सब योग करेंगे। उनके अचीवमेंट्स के बारे में बताती हूँ भी आपको पढ़ के। मैडम वॉज द विनर ऑफ मराठी सारेगमपा 2001 जी TV, participant of the TV show like मेरी आवाज़ सुनो on दूरदर्शन, आदाब अर्ज है on Sony TV, playback singer for मराठी मूवी अनाथांची यशोदा बेस्ड ऑन द लिजेंडरी सोशल वर्कर श्रीमती सिंधुताई सपकाळ, आदर्श महिला पुरस्कार बाय स्त्री मुक्ता संस्थान पुणे 2003,
So madam has got the Adarsh Mahila Puraskar by Stree Mukta Sansthan Pune 2003. Also received the award for Best Teacher in Music category by Rotary Club in 2016. Ex-music faculty of Shankar Madhavan Academy. Madam has sung for many music albums in many languages. Currently, Madam is associated with one of her guru's famous artists, Kirtankar, Srimati Anjali Kharadkar, Shivmangalam Swarnatya Gruha, Pune. Madam's strengths are she can perform on ghazals, Bollywood music, Marathi, Sugam Sangeet are her forte. Okay.